हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं बोधिवृक्ष गार्डनमध्ये। तर मी आज ज्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे तो विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असा आहे। त्यामुळे व्हिडिओ जर लांब वाटत असेल तर प्लीज कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर खेड्यापाड्यामध्ये परंपरेने अनेक औषधी माहिती असतात आणि अशाच औषधींचा प्रचार आणि प्रसार हा झालाच नाही। तर अशाच एका औषधी वनस्पतीविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, सोबतच तिचे उपयोग पण सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हे जे झाड दिसते तुम्हाला, हे झाड अक्कलकाराचे झाड आहे। याचं नाव अक्कलकारा आहे आणि हे एक औषधी वनस्पतीचे झाड आहे। तर जून जुलैमध्ये याची लागवड केली जाते आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये या झाडाला ही अशा प्रकारची बोंड येतात। या बोंडांचा कलर तुम्ही इथे बघू शकता किती सुरेख असा आहे। तर या बोंडांची वाढ झाल्यानंतर ह्या बोंडांचा कलर हा असा चेंज होतो। असा कलर चेंज झाल्यानंतर आपण समजून जायचं की ह्या बोंडांची आता वाढ पूर्णपणे झालेली आहे। जर तुम्हाला या बोंडापासून जर दुसरे रोप तयार करायचे असतील तर हे बोंड तुम्ही पूर्णपणे झाडाला असंच वाढू द्यायचं आणि वाढल्यानंतर हे बोंड तोडून घ्यायचं आणि त्याच्यापासून तुम्ही अनेक रोपं बनवू शकता। तर याचे काही फायदे आहेत, तर ते फायदे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर हे झाड जे आहे, ह्या झाडाची जी मुळं असतात, या झाडाच्या मुळांपासून अनेक असे फायदे आपल्याला मिळतात। तर याचा पहिला फायदा असा आहे की लहान मूल जर बोबडे बोल बोलत असेल तर या अक्कलकाऱ्याची 1 ग्रॅम मुळं घेतात आणि ते मुळं घेऊन त्याची बारीक पावडर करतात आणि त्या पावडरमध्ये थोडंसं मध मिक्स करतात आणि त्याचं जे चाटण असतं ते चाटण लहान मुलांच्या जिभेवर पसरवतात। त्यामुळे काय होईल तर जिभेला पाणी सुटेल आणि थोडीशी रवरव सुटेल आणि त्यामुळे जीभ हलकी हलकी होईल। आणि असं जर हे 6 महिने केलं तर त्याने मूल हे स्पष्टपणे बोलू लागतं। दुसरा फायदा असा होतो, फीट या आजाराविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे। तर फीट या आजारावर सुद्धा या झाडाची जी मुळं असतात ती मुळं उपयुक्त अशी ठरतात। तिसरा फायदा असा होतो, सर्दी पडस सुद्धा यांना दूर होते। त्यासाठी याची जी बोंड असतात ती खायच्या पाण्याच्या वेळामध्ये ही बोंड घेऊन त्याचं सेवन करतात। असं केल्याने सर्दी पडशाला आराम मिळतो। आणि याचा चौथा फायदा असा आहे की जर तुमची दाढ दुखत असेल तर थोडा कोरांटीचा पाला घ्यायचा आणि त्यामध्ये अक्कलकाऱ्याचं हे एक जे बोंड आहे हे बोंड घ्यायचं आणि ते ठेचायचं आणि त्याची जी पेस्ट तयार होईल ते तुमच्या दाताखाली दाढेखाली ठेवली तर तुम्हाला नक्कीच आराम होतो। तर याचा 5वा फायदा असा आहे की हे सुजेवरही चालते। त्यासाठी काय करावं लागेल, याची जी मुळं असतात ती मुळं घेऊन त्याचा लेप बनवावा लागेल आणि तुम्हाला तो लेप सुजलेल्या भागावर लावावा लागेल। तर असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला त्या सुजेवर आराम मिळेल। तर असं अत्यंत उपयुक्त असं झाड आहे। तर हे झाड आपल्या गार्डनमध्ये आपल्या घरामध्ये असलं तर त्याचा आपल्याला नक्कीच असा फायदा होतो। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी पुन्हा एकदा तुमच्याशी नवीन विषय घेऊन तुमच्याशी बोलायला येईल।